कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन त्याचे प्रॉब्लेम्स बघूयात आपण. फर्स्ट प्रॉब्लेम, दोन व्हेसल्स सांगितलेले आहेत ए आणि बी. त्यांच्यामध्ये सेम गॅस आहे असं पण सांगितलेलं आहे. व्हेअर व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर इन व्हेसल ए इज ट्वाइस द व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर इन व्हेसल बी. तुम्ही सिंपल भाषेमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. आपण ते एकत्र मांडून घेऊया. इथं दिलेली इन्फॉर्मेशन, विचारलेले प्रॉब्लेम किंवा त्यांनी काय व्हॅल्यू विचारले ते हे सगळं गिवन डाटामध्ये घ्यायचं असतं. गॅस सेम आहे म्हणून सांगितले. ए मधलं व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर हे बी मधल्या व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर पेक्षा दुप्पट आहे म्हणून सांगितलंय, ट्वाइस. म्हणजेच व्ही ए इज इक्वल टू 2 टाइम्स व्ही बी. त्यानंतर टेम्परेचर टी ए इज इक्वल टू 2 टाइम्स टेम्परेचर इन बी आणि प्रेशर that is also equal to 2 times the pressure in vessel B. आता त्यांनी काय विचारले, नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा रेशो विचारलेला आहे इन व्हेसल ए टू दॅट इन व्हेसल बी. म्हणजेच एन ए अपॉन एन बी हा रेशो त्यांनी विचारलेला आहे. तर बघा याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला ते. आता हे सोडवायला घेऊया. त्याच्या पुढचा सेक्शन घ्यायचा, फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. आपल्याकडं फॉर्म्युला याचा आहे पी इंटू व्ही इज इक्वल टू कॅपिटल एन के बी इंटू टी, वेअर के बी इट इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि हे के बी म्हणजेच काय असते, आर अपॉन एन ए असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता बघा या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय आपल्याला, रेशो एन ए अपॉन एन बी काढायचंय. मग याच्यावरून कॅपिटल एन इक्वल टू काय येणार, हे फक्त कॅपिटल एन इकडे ठेवा, के बी आणि टी इकडे पाठवा, पी व्ही डिव्हायडेड बाय के बी इंटू टी. हा आपला फॉर्म्युला तयार होईल. हा फॉर्म्युला दोघांच्यासाठी मांडायचा आहे. मग हे कोण कुणाला कशा पद्धतीनं प्रोपोर्शनल आहे बघून घ्या, किंवा सरळ दोन व्हेसल्स साठी हा फॉर्म्युला 2 वेळा मांडून घ्या. हे असेल फॉर व्हेसल ए, फॉर व्हेसल बी. हा फॉर्म्युला असेल. आता या दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला. ही टर्म अंशामध्ये येईल. टोटली डिवायडेड बाय अशी सेम टर्म व्हेसल बी साठी येणार. या पद्धतीने येईल. मग याच्यातलं बोल्ट्झमन कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट आहे तो कॅन्सल होईल. आता रेशो बघा कुठले कुठले कसे कसे येतात ते. पी ए अपॉन पी बी येणार. त्याच्यानंतर व्हॉल्यूमचा रेशो बघा, व्ही ए अपॉन व्ही बी. टेम्परेचरच्या बाबतीत मात्र इथं टी ए अंशातल्या छेदात आहे आणि टी बी छेदातल्या छेदात आहे. भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले होणार. हे टी बी वरती जाईल
आणि टी ए छेदामध्ये येईल. आता ज्या व्हॅल्यूज सांगितल्या होत्या त्या परत एकदा बघून घेऊया आपण कशा आहेत त्या. बघा, ए मधल्या सगळ्या व्हॅल्यूज बीच्या दुप्पट आहेत, म्हणजे व्ही ए, टी ए आणि पी ए हे करेस्पॉन्डिंग व्हॅल्यूजच्या डबल लिहायचे आहेत. बघूया आता, पी ए, व्ही ए आणि टी ए सगळे डबल मांडायचे आहेत बी पेक्षा. पी ए जे आहे, पी ए ला सांगितलेलं आहे 2 टाइम्स पी बी, पी बी तसंच ठेवा. व्ही ए हे आहे व्ही बी च्या दुप्पट, आणि टेम्परेचर्स मध्ये टी ए हे टी बी च्या दुप्पट आहे. मग याच्यामध्ये हे पी बी कॅन्सल होईल, व्ही बी ला व्ही बी कॅन्सल होईल, तसंच इथं टी बी ला टी बी कॅन्सल होईल. शिवाय हे 1 2 कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक राहणार 2. म्हणजेच याचा जर रेशोच पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही 2:1 असं पण लिहू शकताय, किंवा 2/1 म्हणजेच 2 असं पण लिहू शकताय. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A gas in a cylinder is at pressure P if masses of all molecules are made 1/3 of their original value. म्हणजे जे मॉलिक्युलचे जे मासेस आहेत ते काय केलेले आहेत, ओरिजिनल व्हॅल्यूच्या 1/3 केलेले आहेत. अँड देअर स्पीड्स आर डबल्ड, म्हणजे त्यांचे स्पीड्स काय केलेले आहेत, ओरिजिनल व्हॅल्यूच्या डबल केलेत. तर त्याचं रिझल्टंट प्रेशर फाइंड आउट करा म्हणून सांगितलं. आता बघा, एक एक टर्म आपण लिहून घेऊया. इथं त्यांनी काय काय दिलंय, काय चेंजेस केलेले आहेत ते पण बघूया आपण. त्यांनी इनिशियल प्रेशर दिलेलं आहे पी. त्याच्यानंतर मासेस काय केलेले आहेत बघा बरं, प्रत्येक मॉलिक्युलचं मास बरं का, M2 इक्वल टू 1/3 टाइम्स M1 हे त्यांनी केलेलं आहे, 1/3 ऑफ देअर ओरिजिनल व्हॅल्यू. त्यांचे स्पीड्स डबल केलेले आहेत म्हणून सांगितले. स्पीडला मी स्मॉल व्ही वापरतो. फायनल स्पीड हे इनिशियल स्पीडच्या डबल आहेत. हे जे स्पीड्स सांगितलेले असतात हे ऍक्च्युली आर एम एस स्पीड असतात. त्यांनाच काय काय जण नोटेशन असं पण वापरतात. आपण फक्त एक लक्षात ठेवा, स्पीडला आपण स्मॉल व्ही वापरणार आहे, स्पीडसाठी स्मॉल व्ही, आणि व्हॉल्यूम जिथे येईल त्या ठिकाणी कॅपिटल व्ही वापरणार आहे. एवढे चेंजेस तेवढे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. तर याचं जे फायनल प्रेशर असेल, रिझल्टंट प्रेशर, ते फाइंड आउट करा म्हणून सांगितले. बघा आता त्याच्यात काय काय करावं लागेल आपल्याला. पुढचा सेक्शन घेतो याच्यातला. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामधला जो फॉर्म्युला आहे तो जरा व्यवस्थित फक्त बघा. 1/3 इथं टोटल मास येतं त्याचं, डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम येतं, आणि इथं आहे स्पीडचा स्क्वेअर. त्यामुळे ह्या दोन व्ही मध्ये जरा तेवढं काळजीपूर्वक बघा. जर पाहिजे असेल तर स्पीडला तुम्ही सी वापरलं तरी पण चालते, फारच गोंधळ होत असेल तर. आता त्यांनी फायनल प्रेशर विचारलेलं आहे आपल्याला, आणि चेंजेस कशामध्ये केलेले आहेत बघा. त्या पद्धतीनं आपण 2 फॉर्म्युले ह्याचे तयार करूया. पहिला फॉर्म्युला इनिशियल कंडिशन साठी तयार करतोय. 1/3 कॅपिटल एन तसंच ठेवायचं, M1 व्हॉल्यूम पण तसंच ठेवायचं आहे, V1 चा स्क्वेअर. या पद्धतीनं चेंजेस करायचे आहेत. आता सेकंड कंडिशन साठी अशाच व्हॅल्यूज येतील, फक्त त्यांनी जे काय काय बदललेलं आहे तिथं तेवढे नोटेशन्स चेंज करून घ्या.
तर काय करायचं आहे आपल्याला, P2 फाइंड आउट करायचं आहे. मी या पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिवाइड करतोय. डिव्हायडिंग काय होणार बघा, P1/P2. आता डायरेक्ट लिहायला शिका थोडस. 1/3 ला 1/3 कॅन्सल होईल, कॅपिटल N पण कॅन्सल होईल, M1/M2 येणार. त्यानंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळे ते पण कॅन्सल होईल. V1 चा स्क्वेअर अपॉन V2 चा स्क्वेअर हे येणार. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज तेवढ्या वापरा आणि बघा काय काय येत आहेत व्हॅल्यूज वापरल्यानंतर. P1 घ्यायचा आहे कॅपिटल P, P2 फाइंड आउट करायचं आहे. M1 आणि M2 मध्ये असं रिलेशन आहे, मग M2 च्या ठिकाणी हे वापरतोय मी, M1/M2 आहे 1/3 टाइम्स M1. त्यानंतर V2 च्या ठिकाणी V1 वापरायचं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, स्पीड्स आर डबल्ड सांगितलेलं आहे. इथं व्हॅल्यू लिहून घ्यायला चुकले बघा. स्पीड्स आर डबल्ड म्हटले म्हणजे V2 इक्वल टू ट्वाइस V1 घ्यावं लागेल. शिवाय इथं स्क्वेअर पण राहिलाय बघा, V1 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस V1 चा स्क्वेअर हे असेल. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करूया. हे P तसंच ठेवा, P2 पण तसंच ठेवा. दिस इज इक्वल टू, हे M1 कॅन्सल होईल, हे 3 वरती जाईल इथं, इंटू V1 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 टाइम्स V1 चा स्क्वेअर हे असेल. मग याच्यामधलं V1 स्क्वेअर कॅन्सल होईल. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे P2. मग याच्यावरून P2 इक्वल टू, ह्या P2 ला इकडे घ्या, ते इकडं अंशात येईल, 4 ने इकडं मल्टिप्लाय करा, 4P, आणि हे 3 इकडे घ्या. त्यामुळे याचं फायनल आन्सर असं येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ऍट व्हॉट टेम्परेचर will helium molecules have same RMS speed as that of hydrogen molecules at STP. हायड्रोजन मॉलिक्युल्स ऍट STP आहेत हे तेवढं व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मोलर मास हायड्रोजनचं सांगितलेलं आहे 2, मोलर मास हेलियमचं सांगितलेलं आहे 4 ग्रॅम पर मोल, आणि टेम्परेचर हेलियम मॉलिक्युल्सचं टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यांनी काय काय दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे आता लिहून घेऊया. गिव्हन डाटा. ऍट व्हॉट टेम्परेचर विल हेलियम मॉलिक्युल्स, म्हणजे हेलियम मॉलिक्युल्सचं टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. विल हॅव द सेम RMS स्पीड ॲज दॅट ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स, म्हणजे हेलियम मॉलिक्युल्सचं RMS स्पीड आणि हायड्रोजन मॉलिक्युल्सचं RMS स्पीड हे इक्वल पाहिजे. शिवाय हायड्रोजन मॉलिक्युल्स ऍट STP सांगितलेले आहेत. याचा अर्थ हायड्रोजनचं टेम्परेचर STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजेच 273 केल्विन असं घ्यायचं आहे. मोलर मास ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं मोलर मास त्यांनी सांगितलेलं आहे 2 ग्रॅम पर मोल, आणि मोलर मास फॉर हेलियम हे असते 4. ह्या व्हॅल्यूज पण लक्षात ठेवल्या तर जरा बरं होईल. बघा, शक्यतो करून पाठ करा कारण ह्या नेहमी लागणाऱ्या व्हॅल्यूज आहेत. मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला पुढचा सेक्शन तयार करतो. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. इथला फॉर्म्युला आपल्याला व्यवस्थितपणे माहित पाहिजे. दिस VRMS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ
3RT अपॉन कॅपिटल एम. आता त्यांनीच देताना काय सांगितलंय, हेलियमचं स्पीड आणि हायड्रोजनचं स्पीड इक्वल आहे म्हणून त्यांनी सांगितले. मी पहिल्यांदाच हे लिहून घेतो इथं या पद्धतीनं. मग हा फॉर्म्युला दोन्ही बाजूला मांडायचा आहे. 3R इथं फक्त येणार टी फॉर हेलियम डिव्हायडेड बाय मोलर मास फॉर हेलियम दिस इज इक्वल टू, इकडं पण सेम तसंच आहे ना, फक्त आता हायड्रोजन साठी लिहायचं आहे. या पद्धतीनं मग दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करा. स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जातील. इकडल्या बाजूला हायड्रोजन साठी लिहायचं आहे. हे असेल, ह्याच्यातलं 3 कॅन्सल होईल, आर पण कॅन्सल होईल. आपल्याला काय विचारलंय, हेलियमचं टेम्परेचर विचार. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला तयार करून घ्या. मग इकडल्या बाजूला TH अपॉन MH इंटू MH दॅट इज मोलर मास फॉर हेलियम. व्हॅल्यूज वापरा फक्त. हायड्रोजन साठी टेम्परेचर आहे 273 केल्विन. हायड्रोजनचं मोलर मास आहे 2. हेलियम साठी आहे 4. इथं बे दुने 4 होणार. यानं फक्त किरकोळ ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. बेत्रिक 6, बे साठी 1404, हात झाला 1, बे दुने 4 आणि 1 5, 546 केल्विन ही त्याची व्हॅल्यू येईल. जर तुम्हाला डिग्री सेंटीग्रेड मध्ये पाहिजे असेल तर याच्यातनं 273 वजा करा, म्हणजेच 273 डिग्री सेंटीग्रेड. दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचा आन्सर काढून दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॉम्प्युट द टेम्परेचर. टेम्परेचर विचारले. ॲट विच RMS स्पीड फॉर नायट्रोजन मॉलिक्युल्स इज 831 मीटर पर सेकंड. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो आहे तो असा दिलेला आहे. याचं कारण आहे इथं किलो मोल येते बघा, जूल पर किलो मोल येते. 8.314 अशी व्हॅल्यू असते त्यावेळेला जूल पर मोल असते. आणि इथं जे मोलर मास ऑफ नायट्रोजन जे दिलेलं आहे ते पण त्यांनी किलोग्रॅम पर किलो मोल या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्यांदा गिव्हन डाटा सगळा लिहून घेऊ व्यवस्थितपणे, मग पुढं काय करायचंय ते बघू. त्याला गिव्हन डाटा काय काय सांगितले, टेम्परेचर विचारलेलं आहे, RMS स्पीड सांगितलेलं आहे स्मॉल व्ही 831 मीटर पर सेकंड. त्यानंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल आर तो सांगितलेला आहे 8310 जूल पर किलो मोल पर केल्व्हिन. ह्याच्या पुढेच लिहायचं छेदामध्ये, फक्त उच्चार करताना पर केल्व्हिन असं करतात. आणि मोलर मास जे सांगितलेलं आहे ते आहे 28 किलोग्रॅम पर किलो मोल. या पद्धतीनं त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. पुढचा सेक्शन तयार करूया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. व्हॅल्यू सगळ्या आपण आता एकत्र घेतलेल्या आहेत. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. RMS स्पीड साठी आपण फॉर्म्युला घेतलेला आहे
व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन एम. मला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे, जे इथं आत स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे. याला मी स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय, ते या पद्धतीने येईल. आणि याच्यावरून मला आता कॅपिटल टी टेम्परेचर साठीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. तो येणार व्ही स्क्वेअर इंटू कॅपिटल एम डिव्हायडेड बाय 3 इंटू आर. तर फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या फक्त व्यवस्थित वापरून घ्या. व्ही किती सांगितलेलं आहे बघा बरं. व्ही आहे 831. मग 831चा स्क्वेअर हे घ्यावं लागेल. मोलर मास आहे 28, ते घेतलं तिथं. डिव्हायडेड बाय मध्ये 3 इंटू 8310. हे आता आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. पहिल्यांदा ह्यांचे जे लॉग्स आहेत ते बघूया. 831 सांगितलेलं आहे, 83चा 1 मध्ये बघायचं आहे. तर आहे बघा या ठिकाणी 9191. 83चा 1 मध्ये बघायचं आपल्याला, हे 0 मध्ये असेल. आता परत एकदा बघा, पहिला कॉलम 0चा आहे. 83चा 1 मध्ये 9196 येते. तर दाखवतो तुम्हाला, या ठिकाणी आहे बघा 9196. मग त्या पद्धतीनं व्हॅल्यू तिकडे घेतोय मी आता. 2.9196 हे याच्यासाठी झालं. याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे ही टर्म तुम्हाला 2 वेळा लिहावी लागेल. त्याच्यानंतर पाहिजे मला 28. मग ते करावं लागेल मला 1 पॉइंट. त्याच्यासाठी 28चा 0 मध्ये बघायचा आहे. मग 28चा 0 मध्ये येतोय 4472. तुम्ही सुद्धा चेक करा. या तिघांची बेरीज करून घेतोय. 6, 12, 14, 4 हात झाला 1, 9, 18, 25, 26, 6 हात झाले 2, 2, 6, 7, 8, 9 आणि 9, 18 आणि 4, 22, 2 हात झाले 2, 2, 3, 5, 7. हे अंशातलं कॅल्क्युलेशन झालं. छेदातलं कॅल्क्युलेशन आता वेगळं करावं लागेल आपल्याला. 3 साठी आहे 0.4771. तुम्ही चेक करू शकताय. 30चा 4771 आहे. त्यानंतर 8310 परत आहे इथं. एक काम करूया, ह्या 8310 कडे अधिक लक्ष गेलं नाही माझं, हेच मला काही कळेना. थांबा, अजून सोपं करून घेऊया त्याला. इथं 831 आहे आणि इथं फक्त 10 आहे, त्याच्यापेक्षा जास्त. हे बघा, तर काय आता लक्षात आलं तर आता काम करून घेऊ, काय अडचण आहे त्याच्यात. आधी लक्ष गेलंच नाही माझं त्याच्याकडं. 3 इंटू 8310. सरळ ह्याच्यातलं इथं 831 म्हणजे इथं डायरेक्ट 10चा भाग लागेल. आता उरलेलं सोडवावं लागेल मात्र परत एकदा. ठीक आहे, परत एकदा कॅल्क्युलेशन करू एवढंच. एक मिनिट, मी जर अशी जागा करून घेतो इथं. बघा आता, हा 831चा लॉग घेतलेला आहे. 28चा आत्ताच आपण लॉग बघितला होता, काय होता 28चा 4472. 1 पॉइंट. या दोघांची बेरीज करून घेतोय. 8, 16 हात झाला 1, 4 आणि 2, 6, 9 आणि 4, 1303 हात झाला 1, 2 आणि 2, 4. या पद्धतीने येईल. हे झालं अंशाचं कॅल्क्युलेशन. आता छेदामध्ये फक्त 30 घेऊया आपण त्याला, म्हणजेच 1.4771. 4771 यांची वजाबाकी करूया. 7 येणार इथं. 7 आणि 9, 16, 8 आणि 8, 16 हात झाला 1, 5 आणि 8, 13 हात झाला 1. हे एवढे येईल. बघा कशा पद्धतीनं आहे ते.
मग आता याचा अँटीलॉग बघायचा आहे मला. मग अँटीलॉग साठी आपल्याला परत एकदा इकडे यावं लागेल. अँटीलॉगच्या पेजवर जावं लागेल आपल्याला. आणि तो काय आहे परत एकदा बघूया जरा. 0.88चा 9 मध्ये 7चा मेन डिफरन्स. मग इथं 7चा मेन डिफरन्स म्हणजे तुम्हाला इथं बघावं लागेल, या ठिकाणी, इथं, या ठिकाणी. त्यामुळे तो कॉलम जरा तेवढा फक्त लक्षात ठेवा. 0.88चा 9 मध्ये 7चा मेन डिफरन्स. 88चा 9 मध्ये 7चा जरा थोडासा प्रॉब्लेम होतो याच्यात, पण ठीक आहे. तुम्हाला पण तेवढा वेळ लागतोच बघायला. 0.88चा 9 मध्ये म्हणजे इथून इथे येणार तुम्ही 77 45, आणि 7 मध्ये 77 45 आणि 12, 77 47 77 57, 7757 हे त्याचं येते बघा. मग 7757 असं लिहायचंय. इंटू इथं बघा 2 आहे, त्यामुळे याच्या पुढे येणार 10⁻². त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल 775.7 हे त्याचं आन्सर आहे. तुम्ही चेक करून बघा, परत एकदा कॅल्क्युलेशन वगैरे सगळं करून घ्या. हे त्याचं फायनल आन्सर येत आहे.